सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा पुतळा गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये बसवला गेला होता। हाच पुतळा आज कोसळलाय। हा पुतळा कोसळण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट आहे। नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। 4 डिसेंबर 2023 ला मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेलं। मात्र अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संताप व्यक्त करू लागलेत। आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता। त्याचं कंप्लीट डिझाइन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत। आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत। मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू। तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं। मालवणमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे। शिवरायांच्या पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात तोडफोड केली। तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरनं विरोधकांनी सरकारवरती आता हल्लाबोल केलाय। हा पुतळा उभारताना किंवा बसवताना सरकारनं योग्य ती काळजी घेतली नाही। पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। महाराष्ट्रातली जनता सरकारला कधीच माफ करणार नाही असंही विरोधक म्हणतात। शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे, त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल? या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन, कमिशनखोरी करून, निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे। मी आवाहन करतोय, जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच FIR दाखल करा, त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा। अत्यंत गंभीर आहे। महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही। सरकार त्याला जबाबदार आहे। सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली। भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे। लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे। महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे। आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा, आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा? तर पुतळा कोसळण्याच्या घटनेवरनं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरनं संताप व्यक्त केलाय। आपण पाहूया। संभाजीराजे असं म्हणतात की मुळातच आकारहीन, शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला हा पुतळा हा घाई गडबडीत उभारला गेला होता। तो बदलावा यासाठी आपण मोदींना पत्र सुद्धा पाठवलेलं होतं। महाराष्ट्रामध्ये शिवरायांचं स्मारक कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नाही। तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केलेली आहे। अमोल कोल्हे म्हणतात, महाराज माफ करा, शिवरायांचा पुतळा 8 महिन्यांमध्ये कोसळणं अतिशय गंभीर आहे। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी।
घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी असं आवाहन सुद्धा अमोल कोल्हेंनी केलंय. पुढची बातमी कोकणाशी संबंधित आहे. बातमी आहे मुंबई गोवा महामार्गाची. या महामार्गाची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवरनं चाकरमानांना प्रवास करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची मुख्यमंत्र्यांनी आज दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी पळसपे फाट्यापासून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सुरू केलेली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवले जातील, तसंच गणपती उत्सवाआधी महामार्ग खड्डे मुक्त करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या प्रकरणी दोषी असलेल्यांना पाठीशी घालणार नाही असा इशाराच त्यांनी कंत्राटदारांनाही दिलाय. कुठे कुठे खड्डे किती आहेत, मग कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत, हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे. जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे अधिकारी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल. कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आणि मुंबई गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवरनं आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवरती टीका केलेली. तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे कह रहे हैं कि सीएम कॉन्ट्रैक्ट मंत्री हैं, क्या कहेंगे इसको लेकर? हाँ, सही बात है, क्योंकि कॉन्ट्रैक्ट सब उनके मातोश्री में साइन होते थे ना. पहले सब बीएमसी के कॉन्ट्रैक्ट कहाँ साइन होते थे, वहां पर बैठक होती थी. अभी वो हड़बड़ा गए, सरकार बदल गई है तो कॉन्ट्रैक्टर कोई जाते नहीं वहां पर. तो कॉन्ट्रैक्ट का सबसे ज्यादा मालूमात जानकारी उनको है. आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण कधी होणार याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. कारण गेल्या 1.5 दशकांपासून ज्या महामार्गाचं काम रखडलेलं आहे, अपूर्ण आहे. नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे गणेशोत्सवाच्या तोंडावर नेत्यांकडनं मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते, दौरे होतात. हा आजवरचा कोकणवासियांचा अनुभव आहे. यंदा सुद्धा तोच कित्ता सत्ताधाऱ्यांनी गिरवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आणि आणखी एक आश्वासन कोकणवासियांच्या पदरी पडलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी सुद्धा झाली. मात्र तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेलं हे काम न टिकणारं असून यंदाचा गणेशोत्सव सुद्धा खड्डेमय रस्त्यातनं चाकरमानांना प्रवास करावा लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया कोकणवासीय देतात. विरोधकांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरती निशाणा साधलाय. वस्तुस्थिती जर तुम्ही बघायला गेलात तर ही जी कंडिशन आहे, जे खड्डे भरले गेलेत आज सीएम येणार म्हणून, हे 3 ते 4 दिवसामध्ये निघणार आहे आणि येणाऱ्या गणेश उत्सवाला जशी ती तशी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूपच निर्णायक परिस्थिती आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर ऐकल्या गेल्या नाहीत तर पुढे अजून आज मुख्यमंत्री दौरा करतायत. मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यानंतर तेवढ्या पुरता पॅच मारून हा रस्ता व्यवस्थित केला जातोय. जर थोड्या वेळाने जर पाऊस पुन्हा पडला तर पुन्हा हाच रस्ता खड्डेमय होणार आहे आणि आमचे कोकण कर्ज येणार आहे. तर प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी 145 कोटी रुपये खर्च केले, एक मार्गिका बनवणार होते. आज किती कोटी खर्च करतील माहित नाही, पण शेवटी हे जो कोकण करायला आम्हाला आमचा गणपती बाप्पा उत्सव साजरा करायला आम्हाला या खड्ड्यातूनच जाणं आहे. तर मुख्यमंत्री इव्हेंट करायला तिथे गेलेत का? पण कोकणातले लोक आता विसरणार नाही, कारण की हे सगळं त्यांच्या ठेकेदारांसाठी हा रस्ता चालतो, जनतेसाठी नाही. आणि रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीनं पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध केला. काळे कपडे परिधान करून अंबादास दानवेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं आणि याच आंदोलनाला उत्तर देण्याचा प्रयत्न सोमवारी भाजपनं केला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्याला भाजपचा विरोध पाहायला मिळाला. आदित्य यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं चित्र दिसलं. दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले. दिशा सालियनचे फोटो असलेले पोस्टर्स घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध केला गेला.
पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य पाहता मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत होते. अखेर या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या संदर्भात पोलिसांनी दोनही पक्षातील काही कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलंय. तर भाजपच्या आंदोलनावरती आमदार आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. ठाकरे गटानं मोदींविरोधात केलेलं आंदोलन हे न्यायासाठीचं आंदोलन होतं, मात्र भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूनं झुकल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी तोफ डागली. लाठीचार्जवरनंही आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जे गोळीबार तिथे 2-4 त्या गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या. कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, एसपींवर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण सीएम की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? दरम्यान भाजपचे आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीचार्जवरनं ठाकरे गटानं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या विरोधात काळे झेंडे फडकवणारे पेड वर्कर्स असल्याचा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. तर अंबादास दानवेंनीही भाजपला इशारा दिला. संभाजीनगरमधील घडलेल्या प्रकाराला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप दानवेंनी केलेला आहे. जर स्वतःला म्हणून देतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात, ते पगारी नोकर आहे. त्यांचा IT सेल असेल, काय म्हणतात तो, हे झेंडे फडकवणारे लोक, हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहे, पेड वर्कर आहे. पोलीस नसतील आमच्या बाजूनं तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे. पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथं यूज द्यायला नव्हतं पाहिजे. पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं. आणि यानंतर बातमी आहे महायुतीत रंगलेल्या श्रेयवादाच्या स्पर्धेची. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीमधला अंतर्गत वाद समोर आलाय. वडगाव शेरीतील 300 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजनावरनं महायुतीमध्ये नाराजी दिसली. भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्विट केलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पोस्टरबाजीवर त्यांनी आक्षेप घेतला. निमंत्रण पत्रिकेत फक्त अजित पवारांचेच फोटो का? युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? हा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीच संबंध नसल्याचं सुनील टिंगरेंनी स्पष्ट केलं. केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये. महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही. निश्चितपणे युतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा आदर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. हे कार्यक्रम आहेत, हे सगळे सरकारचे कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे. जर याच्यातनं कुणाचा समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा त्यांच्या सडेतोड शब्दात ते उत्तरं देतात. कामाच्या बाबतीत अजित पवार कायमच आग्रही दिसतात. त्यात कुचराई करणाऱ्यांना ते नेहमीच धारेवर धरतात. अजित पवारांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुण्यातल्या GST भवनाच्या इमारतीचं उद्घाटन अजित पवारांनी केलं आणि उद्घाटनानंतर त्यांनी कामाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कामं व्यवस्थित केली नाहीत किंवा ती लवकर आवरण्यासाठी उरकाउरकी केली. मात्र ही बाब अजित पवारांच्या नजरेतनं काही सुटली नाही. त्यांनी थेट या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मला काढायला ठेवलं. तुम्हाला माहिती ना मी बारीक असतो. आणि अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात. कारण अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात विधानसभा लढवण्याची तयारी करतात अशी चर्चा आहे.
त्यावरून धर्मराव बाबा अत्राम यांनी आता देशमुख फडणवीसांच्या विरोधात लढले तर देशमुखांचे डिपॉझिट जप्त होईल अशी टीका केली। त्यावर अनिल देशमुखांनी धर्मराव बाबा अत्राम यांना टोला लगावलाय। त्यामुळे देशमुख हे फडणवीसांच्या विरोधात खरंच निवडणूक लढणार का ही चर्चा जोर धरतेय। मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात उभा राहा तर मी तिथे उभा राहायला मी तयार आहे। तुमचा राखीव मतदारसंघ आहे ना? काय असलं तर मी राखीव असलं तर मी कुठे राहू शकतो। तुम्ही त्यांच्या विरोधात आहोत? मला जर युतीचे नेते लोक सांगतील की धर्मराव बाबांनी तिथे उभा झाला पाहिजे, तिथे उभा राहायला मी तयार आहे। त्यांच्या आपल्याला काय वाटते देवेंद्र फडणवीस विरोधात उभे राहिले तर काय होईल? डिपॉझिट जप्त। डिपॉझिट जप्त होईल? हाँ। अरे धर्मराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है। भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी, पवार साहब को 3 बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं, मैं उनके खिलाफ में निवडणूक आपसे पार्टी से लढूंगी। आता पवार साहेब काय निर्णय घेतात वेगळा आहे, पण स्वतः मुलगी बापाच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे। आता बाबा आत्रामचं जॅकेट घालतील कडक, काही दिवसात उतरणार आहे ते आता। पुढची बातमी कंगना रनौत संदर्भातली। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री आणि भाजपची खासदार कंगना रनौत कायमच चर्चेत असते। काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले खलिस्तानी असल्याचं वक्तव्य कंगनानं केलेलं। आता पुन्हा एकदा कंगना शेतकरी आंदोलनासंदर्भात आक्रमक झाली आहे। भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। दिल्लीच्या सीमेवरती झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनानं केलाय। एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक आरोप केला। यहाँ पे जो फार्मर्स प्रोटेस्ट हुए वहाँ पे लाशें लटकी थी, वहाँ पे रेप हो रहे थे, और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे तो पूरा देश जो है वो चौंक गया था। आणि कंगनाच्या वक्तव्यावरती शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केलाय। कंगनाचं हे विधान म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असून तिनं माफी मागावी अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाचे नेते अजित नवलेंनी केलाय। तर महाविकास आघाडीनं सुद्धा कंगनाच्या विधानाचा चांगला समाचार घेतला। कंगना रनौत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, त्या बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लियामेंटला चर्चा करू। यही अन्नदाता को प्रधानमंत्री जी ने लोकसभा में इनको आंदोलनजीवी कहा, आतंकवादी कहा, नक्सलवादी कहा है। आणि कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपनं स्वतःला दूर ठेवलेलं आहे। या वादग्रस्त विधानानंतर भाजपने एक अधिकृत परिपत्रक काढलं आणि खुलासा केला। कंगनाच्या वक्तव्याशी भाजपचा पक्ष म्हणून अजिबातच संबंध नाही। शेतकरी आंदोलनाबद्दलचं वक्तव्य हे कंगनाचं खासगी मत आहे असं भाजपनं स्पष्ट केलंय। त्याचबरोबर कंगनाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती बोलण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस बरसतोय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसराला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठांमध्ये पाणीच पाणी झालंय। आज श्रावणी सोमवार असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे। त्यातच मुसळधार पावसाचा फटका भक्तांना बसतोय। नाशिकमध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट आहे। नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 62,371 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदा नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे गोदावरी सध्या दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। तर उजनी आणि वीर धरणातनं करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रभागा सुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे। पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरला पुराचा विळखा पडलाय। चंद्रभागा नदीपात्रातली अनेक संतांची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। उजनी धरणातनं भीमा नदीपात्रात 61,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय, तर वीर धरणातनं 71,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे भीमा आणि नीरा या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा मिळालाय।
आणि यानंतर एक दुःखद बातमी, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर हैदराबाद इथल्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक खालावली। यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वसंत चव्हाण यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली। त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केलेला। अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतरही वसंत चव्हाण हे काँग्रेससोबत कायम राहिले। वसंत चव्हाण यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे। त्यांच्या निधनाची बातमी समजताच चव्हाणांचं मूळ गाव असलेल्या नायगावमध्ये बंद पाळला गेला। तर 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। अमेरिकेच्या इतिहासातला हा आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरला लक्ष्य केलं गेलं होतं। याच हल्ल्याची आठवण करून देणारी घटना रशियात घडली आहे। युक्रेननं ड्रोन थेट रशियाच्या 38 मजली उंच इमारतीत घुसवले। युक्रेनियन आर्मीच्या ड्रोननं थेट रशियाच्या साराटोव्हमधील सर्वात मोठ्या इमारतीला धडक दिली। या हल्ल्यात इमारतीचं प्रचंड नुकसान झालंय। हल्ल्यात एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे। इमारतीच्या काचा फुटून खाली उभ्या असलेल्या 20 पेक्षा अधिक वाहनांचंही नुकसान झालंय। या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात रशियानं युक्रेनच्या चार्निहाइव, सुमी, खार्किव्ह आणि डेनेस्क या सीमावर्ती भागात रात्रभर हल्ले चढवल्याची माहिती आहे।